नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात। तर बघा, आता आम्ही सकाळ सकाळी आवरून चाललेलो आहे। पप्पा इकडे ड्राईव्ह करत आहेत आणि मी इथं बसलेलो आहे। मम्मी पाठीमागे बसलेले आहे। तर अशा तऱ्हेने आम्ही चाललेलो आहे देवाला। तर बघू शकता आणि माहे लेकर चाललेला आहे। तिघजण सांगोला फिरायला चाललेला आहे। आता नवीन गाडी घेतल्यामुळे आम्ही लय फिरणं चालू केलेलं आहे। बघा, या तुम्ही पण फिरायला। आणि बोला बोला काय बेरून यायचं सांगोला, वेगवेगळे हवा बदलायची, कुठं तर 4 दिवस घालवायचं, धाब्यावर जायचं, जेवण करायचं आणि आपल्या शरीरासाठी वातावरण बदलायचं, व्यायामासाठी, बुद्धीला चालना मिळण्यासाठी इकडं तिकडं हालचाल हे ते फिरणं ही करावं लागणार काय। हा काढ घेतला तर निसर्ग हे फोटो जरा काढ पाठव। पंढरपूरला जाऊया, कशाला चला पंढरपूरला नदीला असंच जाऊया। खरं म्हणजे आम्ही चाललेलो सांगोलला, दुसरंच काम होतं। तर ते काम झाल्यानंतर मम्मी म्हणते की आपण पंढरपूरला दर्शनासाठी जाऊया। पप्पा म्हणतात नाही नाही। तर आता बघूया पप्पा काय म्हणतात। तर आता थांबल्या थांबल्या आम्ही आलेलो आहे मारुतीच्या मंदिरामध्ये। तर मंदिर बघू शकता कसं आहे। तर इथं बघा, मी दर्शन वगैरे घेत आहे मारुती रायाचं। तर आज आहे शनिवार, त्याच्यामुळं मी आलेलो। आणि त्याच्याच बाजूला आपलं आहे श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे, श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे। तर मी दत्तगुरूंच्या पण मंदिरामध्ये आलेलो आहे। तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीनं मंदिर आहे। तर श्री दत्तगुरूंचं पण मी दर्शन घेतलेलं आहे, स्वामी समर्थांचं दर्शन घेतलेलं आहे। तर बघा, फायनली पंढरपूरला चाललेलं आहे। पप्पा ॲग्री झालेले आहेत। मम्मीनं सांगितलं, मी पण सांगितलं की बाबा नवीन गाडी घेतली, आपण देवाच्या दरबारात गेलोच पाहिजे। तर म्हणून आम्ही पंढरपूरला चाललो आहे। इथून आम्हाला फक्त 30 किलोमीटर आहे। तर पप्पा बोलले की चला बाबा ठीक आहे, जाऊया आपण। तर बघा, अजून पण आम्ही सांगोल्यामध्येच आहे। तर सांगोला टू पंढरपूर आता हा जो रोड आहे तो लागणार आहे। तर ॲक्च्युली कालच आम्ही जे आहे ते म्हसोबाचं दर्शन घेतलेलं आहे। तर आज आम्ही विठुरायाच्या दर्शनासाठी चाललेलो आहे आणि उद्या पण आम्हाला देवाला जायचं आहे। तर बघा, हा जो आहे तो सांगोल्यामधून पंढरपूरला जाणारा रोड आहे। तर इथं जो आहे तो विद्यामंदिर कॉलेज आहे। तुम्हाला जर माहीत असेल, जे कोणी इथला असेल तर त्याला लक्षात येईल की बघा, हा इथं गार्डन वगैरे होत आहे। बघा, नवीन आता इथं चालू आहे बांधकाम वगैरे। तर ह्या चौकामध्ये गार्डन होणार आहे आणि पुढं जे आहे ते विद्या मंदिर आहे, म्हणजे हायस्कूल आहे। तर हायस्कूलच्या पुढं गेल्यानंतर तुम्हाला माहीत आहे की इथं पेट्रोल पंप एक लागतो आणि इथून पुढं जो हायवे आहे तो पंढरपूरला डायरेक्टली जातो। तर बघा, पप्पा एकदम स्लो ड्रायव्हिंग करत आहेत। तर पप्पाला कसं बसं कन्व्हिन्स केलेलं आहे आम्ही दोघांनी मिळून। तर आता आम्ही फायनली चाललेलो आहे। मम्मी खुश झालेलं आहे, कारण पंढरपूरला जायचं असल्यामुळं तिथं दर्शन घ्यायचं होतं मम्मीला। तर त्याच्यामुळं कन्व्हिन्स केलेलं आहे पप्पाला आणि फायनली चाललेलो आहे। तर हा जो रोड आहे तो सोलापूर कोल्हापूर हायवे आहे आणि एकदम भारी झालेला आहे। तर वरून जो जातोय ना, तुम्हाला दिसत असेल, वरून ब्रिजच्या वरून आहे आणि खालून आम्ही पास करून जे जात आहे तर तिकडे जातोय पंढरपूरला। हा जो वरचा आहे तो एकदम भारी रोड झालेला आहे, तुम्ही बघू शकता। Is this little pocket, and in the pocket you will find another world, your big world of entertainment. तर इथं बघू शकता फॅबटेक कॉलेज आहे, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज आहे। त्याच्यासमोरचे फेमस चंद्रमाला हॉटेल आहे। तर इकडं बघा, मी दिसत नाही इथून, हे कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, एकदम चांगलं कॉलेज आहे। जर कोणी ह्या कॉलेजला असेल तर कमेंट करू शकता। फॅबटेक टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणून आहे। तर हे बघा, ह्याचं जे आहे ते एंट्री गेट आहे इथून। तर इथं बसेस वगैरे ह्यांच्या इथं पाठीमागं लागतात आणि इथं नाश्ता सेंटर, मेस वगैरे सगळं आहे आणि मुलं चंद्रमाला जे हॉटेल आहे तिथं जेवण करायला मेसला वगैरे जातात। तर आता आम्ही कॉलेजच्या पुढं पण गेलेलो आहे। तर मित्रांनो, आता बघा, ह्या रोडवरती बामणी गाव लागतं। हे बामणी गाव आहे आणि इथं ड्रॅगन फ्रूटची शेती आहे। तर तीही मी तुम्हाला दाखवतो। बघा, तुम्हाला दिसतंय का, हे ड्रॅगन फ्रूट वगैरे आत लावलेलं आहे। तर ह्याचे फळ वगैरे तुम्हाला आठवत असेल तर इथं खूप म्हणजे लोकांनी ड्रॅगन फ्रूटच लावलेलं आहे। तर हे फ्रूट आहे ते खूप महाग असतं, त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खूप चांगला म्हणजे किंमत मिळते आणि त्याला दर्जात चांगल्या उत्तम दर्जाचा असेल तर खूपच अजून चांगले पैसे मिळतात। त्याच्यामुळे भरपूर शेतकरी ड्रॅगन फ्रूटची शेती करतात इथं।
तर आता आम्ही बामणीच्या पुढं चाललेलो आहे. तर सकाळी आम्ही चहा वगैरे फक्त पिऊन घरातून निघलेलो, लवकर एकदम निघलेलो, तर त्याच्यामुळे आता आम्हाला लागलेली आहे भूक. तर बघा मंडळी, आम्ही जेवायला इथं थांबलेलो आहे. जेवायला म्हणजे जास्त काही भूक नाही, माझा उपवास वगैरे आहे, मम्मीचा पण उपवास आहे वाटतं. तर आता आम्ही पंढरपूरला चाललेलो आहे. तर हा जो हायवे आहे तो पंढरपूर हायवे आहे आणि इकडून जो आम्ही आलेलो आहे ते सांगोल्यावरून आलेलो आहे आमच्या. तर अशा तऱ्हेने ह्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे आम्ही. तिकट आहे. गोड पाहिजे का? गोड बरं द्या थोडं. गोड नाही थोडं देते. सव्वाशे देऊ का? सगळे मिक्स बटाटा चिवडा तिखट हे थोडंसं द्या. 100 असतं. 100 ग्राम हा द्या 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 100 द्या. तर बघा उपवासाला मी हा शाबू घेतलेला आहे. तर बघा बैलजोडी किती छान आहे. तर मम्मी पप्पा तुम्ही काय सांगितले का? तुम्ही काय सांगितलं? पेपर डोसा सांगितलं. पेपर डोसा 2. जे ताज आहे ते द्या. होय जे नाही, मिसळला कसं पाव बिव असते तर भाजी असते, ताजा असते ना. डोसा द्या. डोसा आणि मग एक वडा हे नाही संपल द्या मग ते. बरं आता काय काय सांगितलं फायनल ऑर्डर? एक वडा शंपर कुणाला? आणि डोसा. पेपर डोसा आणि वडा शंपर. मला शाबू सांगितलं ना. शाबू सांगितलंय तुला. शाबू चिप्स सगळं त्यात मिक्स असते की सांगितलेलं आहे तुला फराळीचं. बरं चालतंय. तर मंडळी बघा, त्याला डोसा एक घेतलाय आता. डोसा आणि एक सॅम्पल वडा सॅम्पल आहे का? आणि एक उपवासाला शाबू तेवढं घेतलेलं आहे आता. आता कधी येतोय काय माहिती. अजून तयार करायला लागलेले आहे ते म्हणायचं. उपवासासाठी सगळं मिक्स दिलेलं आहे, चिप्स वगैरे जे उपवासाला चालतं ते. आता आम्ही सगळेच खात आहे. तर मंडळी आज आहे शनिवार. तर मी मारुती रायाचं घेतलेलं सकाळी. तर शाबू वगैरे घेतलेला आहे. मग शाबू नाही आहे ॲक्च्युली, उपवासाचा आहे. असं आलेलं आहे. तर कसं लागतो सांगा? खाल्ला का? खा की बघा, टेस्ट करून सांग कसं आहे. मस्त आहे ना. मस्त आहे डोसा. तर अशा पद्धतीनं मिसळ आलेली आहे. मिसळ कशी लागते बघ? चांगली आहे. नाश्ता कसा होता? नाश्ता लय एक नंबर होता. छान, एवढा मस्तच होता नाश्ता. पाव भाजी होती, मिसळ पाव, डोसा, पेपर डोसा घेतला होता. आता पंढरपूरला जाणार आहे. चला लवकर चला, नाश्ता करायचा. आम्ही पंढरपूरमध्ये आलेलो आहे. तर आता आतमध्ये जायला अजून एक 5 ते 10 मिनटं लागतील. तर आता थोड्याच वेळात आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचणार आहोत. आता नाक्यावरती आलेलो आहे. तर मला वाटते की आता इथं बघा ऑफिसेस वगैरे आहेत, कचेरी वगैरे आहे, पोलीस स्टेशन वगैरे ह्या बाजूला. तर आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचत आहोत. आता डायरेक्टली मंदिरामध्ये गेल्यानंतर मी स्टार्ट करतो. तर हा बघा एक चौक आलेला आहे. चौकामध्ये बघा कसं वारकरी जे आहेत ते ढोलक वगैरे वाजवत आहेत, दाखवत आहेत. हा जो चौक आहे इथून सरळ आतमध्ये जायचं आहे. सांगोला चौक आहे. म्हणजे आम्ही जे आलेलो आहे ते सांगोल्यावरून आलेलो आहे. तर इथून डायरेक्टली सरळच रस्ता आहे. सरळ रस्त्यानं आम्ही आतमध्ये जात आहोत. म्हणजे हा मंदिराकडे जातो. बघा आता मी कसं दाखवते तुम्हाला. तर हा बघा पंढरपुरातला दुसरा चौक आलेला आहे. इथं पण बघा किती छान केलेला आहे. मावळे वगैरे आहेत आणि वारकरी पण आहेत. मी मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे. तर बघा मित्रांनो, आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता गाडी इथं लावलेल्या आहेत. तर पप्पा वगैरे आता आम्ही चाललेलो आहे. तर मित्रांनो हे बघू शकता पंढरपूरमध्ये आलेलो आहे. तर हा मेन चौक आहे. तर इथं जे आहे ते बघा किती गर्दी आहे. आता बघा पप्पा मम्मी दर्शनाला चाललेले आहेत. इथूनच दर्शन आम्ही घेत आहोत. तर आतमध्ये पण जाणार आहे. तर तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो. जे कोणी बघत असेल तर पंढरपूरचं दर्शन घ्या.
तर चांगल्या चांगल्या तुमचे काय ज्या अडचणी असतील ते पांडुरंगाला सांगा, पांडुरंग सोडवून टाकतो. तुम्हाला विश्वास फक्त ठेवावा लागतो. तर अशा पद्धतीनं आम्ही दर्शन घेत आहोत. तर अशा तऱ्हेने आम्ही पांडुरंगाचं बाहेरील दर्शन पण घेतलेलं आहे. आता आम्ही वरती चाललेलो आहे. तर बघू शकता आता जे टाईम जे आहे ते इव्हिनिंगचंच आहे, 6च्या आसपास आय थिंक टायमिंग आहे. त्याच्यामुळं जो सनसेट आहे तर तुम्हाला दिसत असेल. तर बघा वातावरण बाहेर कसं आहे. तर मंडळी बघू शकता आम्ही चाललेलो आहे आता मंदिरामध्ये. मुखदर्शन पण घेतलेलं आहे आणि आतमध्ये पण जाणार आहे. तर पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जाता जाता मुलगा भेटलेला आहे हा. तर आम्हाला तो टिक्का वगैरे लावत आहे. तर बघा आम्ही आता पूर्ण वारकरी जे असतात त्या पद्धतीनं आम्ही लावून घेत आहोत. तर सर्वजण आम्ही लावून घेत आहोत. तर एकदम छान वाटलं. तो रस्त्यातच ॲक्च्युली ह्याच ठिकाणी आल्यानंतर रस्त्यामध्येच ते येतात आणि लावतात आपल्याला. आम्ही आलेलो आहे पांडुरंगाच्या नगरीमध्ये. तर आल्या आल्या आम्ही पहिला जे टिक्का आहे तो लावलेला आहे त्या मुलाकडून. तर त्याच्यामुळं काय आता बघा आमचा लूक कसा दिसतो आहे. एकदम पांडुरंग झालेलो, वारकरी झालेलो आहे आम्ही. बघा शिखर दिसत आहे आपल्याला आणि बाजूला आजूबाजूला सर्व मिळतं आपल्याला. म्हणजे की देवाऱ्यामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी इथं आहेत. मूर्त्या आहेत छान छान. बघा पांडुरंगाच्या मूर्त्या आहेत. खाऊ आहे, खाऊ म्हणजे प्रसाद आहे. तर सर्वजण बघा किती गर्दी आहे आणि प्रत्येकजण एक चांगल्या मनानं आलेला आहे, चांगल्या भक्तिभावानं आलेले आहेत. आपापले प्रॉब्लेम घेऊन, आपापली संकटं घेऊन. आणि पांडुरंगाकडे आल्यानंतर सगळी संकटं कमी होतात. पांडुरंगाची मूर्ती आहे. तर अशी मूर्ती तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे किंवा घरापुढं किंवा घरामध्ये कुठेही लावू शकता. बऱ्याच लोकांनी ही मूर्ती तशी जी आहे ती ह्याच्यामध्ये लावलेली आहे. आपल्या हॉटेल कोणी टाकलेलं आहे, कोणी दुकान टाकलेलं आहे, ऑफिस आहे किंवा घरामध्ये पण लावतात. तर बघा आम्ही आता जो टर्न जे आहे ते राऊंड करून आलेलो आहे. तर आता मंदिर तुम्हाला थोडं थोडं दिसत असेल. तर बघू शकता आता आम्ही पुढच्या बाजूला चाललेलो आहे. तर इथं बघा मोबाईल लॉकर पण आहे पंढरपूरमध्ये. म्हणजे की इथं चोरी वगैरे होत असेल ना तर आपण इथं मोबाईल वगैरे ठेवू शकतो. हे शिखर आहे. तर अशा पद्धतीनं पप्पा मम्मी बघा पुढं चाललेले आहेत. आता राऊंड करून पुन्हा आता इथं आहे शनिवार माझा. मी सकाळीच मारुतीचं दर्शन घेतलेलं आणि इथं पण मला सकाळीच मी मारुतीचं दर्शन घेतलेलं. तर इथं पण मला मारुती रायाचं दर्शन झालेलं आहे आपल्या. तर बघू शकता कसं बसलेले आहेत आपले हनुमानजी. साक्षात हनुमानजी आहे ते. तर हनुमानजीला आज शनिवार असल्यामुळं मला पण थोडंसं मोह आवरलेलं नाही. मी थोडंसं काहीतरी हनुमानजीला प्रसाद वगैरे देणार आहे. तर बघूया हनुमानजी घेतात का कसं करतात. सर्वजण चालत आहेत त्याच्यामुळं आता मी पण चालण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथं बघा हनुमानजीला खाऊ चारत आहेत सगळेजण. तर हनुमानजी पण आज शनिवार आहे. तर शनिवार आहे आणि हनुमानजीचं आम्हाला दर्शन झालेलं आहे. हनुमानजीला खूप सारं खायला चाललेलं आहे. तर मंडळी बघा आता हनुमानजीचं दर्शन घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहे. तर मंदिराच्या जे काय मेन गेट आहे तिथं चाललेलं आहे. तर बघू शकता वरती विठ्ठल रुक्मिणी प्रसन्न लिहिलेलं आहे. तर हे जे आहे ते मंदिर आहे. तर गर्दी बघा किती आहे, लाईनच्या लाईन लागलेली आहे. तर आता बघूया आम्हाला कसं दर्शन वगैरे मिळतं आहे. तर मम्मी पण चाललेली आहे बघा पटापटा, कारण भरपूर गर्दी आहे. मला वाटलं की गर्दी कमी असेल पण कधी येईल तेव्हा इथं गर्दी असतेच बऱ्यापैकी. तर मंडळी तुम्ही पण दर्शन घ्या. पूर्ण पंढरीचं जेव्हा दर्शन होईल तेव्हा तुम्ही पण दर्शन घ्या मंडळी. तर बघा आता आम्ही चाललेलो आहे, पूर्ण गजबजलेली आहे पंढरी. तर अशा तऱ्हेने आम्ही इथं आलेलो आहे. मेन जो आपलं गेट आहे तिथून आपल्याला मुखदर्शन पण भेटतं. तर मी तुम्हाला दाखवतो फिरून मुखदर्शन. हे बघा इथं आलेलं आहे.
तर तिघेजण आम्ही फटाफटा चाललेलो आहे, कारण जर वेळ झाला तर परत आम्हाला जायला वेळ होतो. तर बघू शकता कशी आपली पंढरी गजबजलेली आहे. गर्दी बघू शकता, तुडुंब गर्दी आहे आणि खूप सारं इथं गर्दी मला वाटतं भरपूरच आहे, कारण इथं भरपूर साऱ्या लोक भरपूर लांबून येतात. तुम्हाला माहीतच असेल पंढरपूरला किती लांबून लोक येतात. आज तुम्ही लाईन बघितली असेल किती लाईन आहे. तर त्याच्यामुळं आम्ही काय ठरवलेलं आहे मूक दर्शन घ्यायचं, कारण आता अंधारच होईल, कारण वाजलेले 6च्या आसपास टायमिंग झालेला आहे. तर आता आम्ही पहिला नदीला जाणार आहोत. नदीला गेल्यानंतर पाय वगैरे धुणार आहोत, दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर परत मूक दर्शन घ्यायला वरती येणार आहे. तर बघा मंडळी किती छान वातावरण आहे इथं. म्हणजे कसं असते जे एन्व्हायरमेंट आहे, वातावरण जे आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता प्रत्येकजण पंढरपुरात किंवा कोणत्याही मंदिरात येताना एक आपली पॉझिटिव्हिटी. बघा इथं भजन चालू आहे, राधे राधे राधे. खूप छान पद्धतीनं भजन म्हणत आहे. तर किती छान वाटते बघा. अहो या की लवकर. ओ आम्ही एवढ्या पुढं चुक. चला गोळ्या नाही गेलता काय. बघू शकता आता आपण जे आहे ते चंद्रभागेच्या तिरी म्हणतात ना जे गाण्यामध्ये, ते आलेलो आहे आपण चंद्रभागेच्या तिरी. तर आता आम्ही टायमिंग पण आहे 6चं, 5:30 पावणे 6 वाजलेले आहेत. तर चंद्रभागेच्या तिरी आम्ही आलेलो आहे. तर बघा इथं किती खरेदीसाठी माळा. अरे मला माळ घ्यायची होती का. बर 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 बर. तर बघा आता इथं मी आल्यानंतर रुद्राक्षची माळ घेणार आहे. म्हणजे की आता आम्ही चाललेलो आहे चंद्रभागेमध्ये. चंद्रभागेच्या तिरी आलेलो आहे, काटाशी आलेलो आहे. तर बाजूला बघू शकता कसं आहे. तर खूप गोष्टी मिळतात तिथं आणि आल्यानंतर इतकं भारी वाटतं ना पंढरपुरामध्ये. तर बघा मम्मी काय घ्यायला आलेली आहे. किती रुपयाला मावशी. पूर्ण 50 रुपयाला किती काय. हां मग ते सोडायचं का. घे चंद्रभागेच्या काठावरती आम्ही आलेलो आहे. पायऱ्याचं आता उतरून फक्त जायचं आहे. तुम्हाला थोडं थोडं दिसत असेल. पप्पा थोडं बाहेर गेल्यामुळे आम्ही इथंच थांबलेलो आहे. परत पप्पाला कुठं हुडकत बसायचं, त्याच्यामुळे आम्ही इथंच थांबलेलो आहे. आणि मम्मीने घेतलेलं आहे बघा सगळं साहित्य वगैरे देवाचं चंद्रभागेमध्ये. तिथं आता सोडायचं वगैरे आहे, ज्या काय विधी आहेत त्याच्यानुसार. तर तिकडं बघू शकता किती गजबज आहे आणि गर्दी आहे. हे बघा किती पुराणातलं असेल, मला याचं काहीच माहीत नाही किती दिवसाचं काय आहे. कमेंटमध्ये सांगू शकता कोणाला जर चांगली माहिती असेल ना. तर किती बघा जुनं असेल हे मंदिर, तरीही कसं ठणठणीत आहे. तर बघा मंडळी पप्पा यायला लागलेले आहेत. कुठं आलेत का बघा. तर पप्पा आलेत काय का. हां आलेत बघा. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील पप्पा यायला आलेले आहेत हळूहळू. तर मला तर दिसलेले आहेत, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतात का बघा. कुठं गेले. हां आले बघा पप्पा. आहे बघा इकडून आले. चला चला लवकर, चला लवकर. तर आता आम्ही निघालेलो आहे चंद्रभागेच्या तिरी. तर आता चंद्रभागेमध्ये आम्ही पाय वगैरे जे आहेत ते धुणार आहे. आता बघा मला इथं दिसलेलं आहे शिंदे सरकार वाडा द्वारकाधीश मंदिर, सिंधिया देवस्थान ट्रस्ट संस्थान पंढरपूर खाल्लेर. तर हे लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा जो आहे तो वाडा आहे. तर बघा आतून मला जायला आता टाईम नाही आहे, पण मी एवढं तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही परत जात आहोत चंद्रभागेच्या काठावरती. तर वातावरण बघा कसं झालेलं आहे.
आणि बरोबर दुपार असली ना, दुपारच्या वेळेस इतकं व्यवस्थित वाटत नाही आहे, कारण ऊन असते. तर असं बघा वातावरण, आता 6चं वातावरण असल्यामुळे किती भारी दिसायला लागलेलं आहे. बघा किती गर्दी आहे, तुडुंब गर्दी आहे, तिथपर्यंत लोक आहेत. तरी गर्दी तशी कमीच आहे, एकादशीला वगैरे गर्दी भरपूर असते. तर अशा पद्धतीनं आम्ही आता ह्या पायऱ्या ज्या आहेत त्या चढून जात आहोत. तर बघा मित्रांनो, तुम्ही पण पंढरपूरचा सहवास किंवा जे काय आहे ते बघून घ्या, डोळ्यात भरून घ्या, कारण फक्त बघून जरी घेतलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी आठवतात आणि छान होतात. तर बघा पप्पा मम्मी आमचे यायला लागलेले आहेत. तर मी पायऱ्या चढून फटाफट आलेलो आहे. तर त्यांचं बघा आता थोडं सवय झाले म्हणल्यावर हळूहळू येणार, ते पडल बघ व्यवस्थित धर. तर आता ते येत आहेत. तर आता आम्ही आता खाली जाणार आहोत. तर बघा पप्पा मम्मी आमचे चाललेले आहेत. तर मी आता जास्त फास्ट माझं होतं त्याच्यामुळे मी पाठीमागच थांबलेलो आहे. तर बघून घ्या मित्रांनो, आपल्या पांडुरंगाचं दर्शन करून घ्या, कारण जर पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि तुम्ही जर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर सगळे कमी होतात. तर आता आम्ही पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहोत. चंद्रभागेचा जो काही टच आहे तो चंद्रभागा. पायऱ्या आमच्या संपलेल्या आहेत बघा मंडळी, पायऱ्या संपलेल्या आहेत. आता पूर्ण रोड असल्यागत आहे, म्हणजे एकदम पटांगण आहे. तर इथं बघा किती लोक आहेत, आणि इथं ना बेवारस लोक जे आहेत ते भरपूर आहेत. म्हणजे की जिथं त्यांना इथं प्रत्येक गोष्ट अवेलेबल होते, म्हणजे प्रत्येकजण इथं देतं वगैरे. त्याच्यामुळे त्यांचं खाणं असेल किंवा पिणं असेल, सर्व गोष्टी झोप वगैरे होते. त्याच्यामुळे हे पांडुरंगानं बघा किती चांगलं केलेलं आहे. तर इथं बघा उसाचा रस पण तुम्हाला मिळतो. आल्यानंतर तुम्ही बाहेर आल्यानंतर अशाच गोष्टी खावा की ज्याच्यामुळे पोट वगैरे खराब होणार नाही आहे. तर उसाचा रस अवश्य प्या पंढरपुरात आल्यानंतर खाली. बाकीचं खाण्यापेक्षा आईस्क्रीम वगैरे असल्या गोष्टी त्याच्यामुळं पोटामध्ये इन्फेक्शन वगैरे होतं. तर हे उसाचा रस जे काय ते नैसर्गिक गोष्टी आहेत त्या खाल्ल्याला चांगल्या असतात. तर बघा अशा पद्धतीनं आहे वातावरण. तर हे बघा शिखर मी दाखवत आहे तुम्हाला. इथं एक शिखर आहे, इथं नवीन शिखराचं काहीतरी बांधकाम चालू आहे, आणि हे पूर्ण पुराणातलं आहे, जुनं आहे. तर मला ह्याच्याविषयी इतकी पण माहिती नाही, त्याच्यामुळे मी सांगणार नाही आहे. तर तुम्ही बघा किती छान. तर बघा पांडुरंगाची मूर्ती आहे इथं. फोटोवाले चाललेत. नाही ते नावेत गेल्यावर ते आता जातील ना घरी. त्यांचं फोटोचं काय राहतंय, आता फोटोचं संपलं आम्हा म्हणायचं. तसं कसं, ते फोटोवाले आहेत, फोटोवाल्यांचं अंधार झाल्यावर काय आहे फोटोवाल्यांचं. तर बघा मित्रांनो, चंद्रभागेच्या आलेलो आहे आम्ही. पाय वगैरे आमचे सर्व आता धुणार आहोत. वेळ जाईल का त्यात. पिशवे घ्या, पिशवे. हां पुढे येऊन हे करी घे का. होय थोडं पुढे येऊन सोड ना. ह्या इथं पुढे या. हां लावल्यानंतर या हळूहळू. इथं पुढं आणून हां ये पुढं या मोकळंच आहे सगळं. या असू दे, या अजून येऊ दे की अजून थोडंसं पुढं. हां बस आता बस. दिसतंय बघ ते लवकर. बघा आता आम्ही पाण्यामध्ये सोडलेलं आहे. तर त्याच्यानंतर आता आम्ही जात आहोत. पूर्ण पाय आम्ही हे केलेलं आहे. हा नाही ते पण लय वेळ लागतो त्याला मंडळी. अशा पद्धतीनं आपली चंद्रभागा आहे. तर काय नावेत बसायचं आहे, बसायचं आहे, पण नाव आहे का. पंढरीनाथ महाराज की जय. किती वेळ लागतो ह्याला राऊंड मारून याला. जाऊया का, चला हो पप्पा. हां तुम्ही जावा म्हणतात, चला. पैसे किती. हां ठीक आहे, दोघं आहेत. हळूहळू पुढे जाते बोट धरा. हां हळू. हां
हा येतो आता हळू हळू ये हळू. हां बसा तिथंच चालतंय तिथं बसलं. हां ठीक आहे जाऊ दे आता. तर बघा मंडळी तर आम्ही चाललेलो आहे चंद्रभागेमधून. की जय पंढरीनाथ महाराज की जय. तर इकडं बघा चंद्रभागेची आंघोळ प्रत्येकजण करून जात आहे. तर किती छान वातावरण आहे आपला पांडुरंगाच्या नगरीमध्ये तुम्ही बघू शकता. आता आम्ही चाललेलो आहे तर आता पुढं बघूया कुठं नेतात. चंद्रभागेतून पुढं चाललेलो आहे. तर आता ह्यांचा जो राऊंड आहे तो कसा आहे बघूया. तर बघा मागं पप्पा मम्मी बसलेले आहेत आणि ह्यांची जी बोटिंग आहे ती बघा अशी आहे. समोर जे आहे ते इस्कॉन टेम्पल आहे तिथं. तर तिकडं तर बोट चाललेले आहेत. तर भरपूर बाकीच्या बोट आहेत. तर मला वाटतं की आता टायमिंग पण होत चाललेलं असल्यामुळं थोडंसं प्रत्येकजण जे आहे ते घरी म्हणजे रिटर्न जे आहे ते चाललेले आहेत. कारण प्रॉब्लेम असा आहे की आता अंधार होणार आहे. कुठं आहे ते बदक. हां बदक आला. तर बदक कसा कुठे गेला बरं तुम्हाला दिसत असेल तर बघा. बदक ॲक्च्युली ब्लॅक कलर दिसतोय व्हाईट कलर ज़्यादा दिसत नाही आहे त्याच्यामुळे बदक तुम्हाला दिसणार नाही आहे. तर बघा आता बघा आम्ही खूप लांब आल्यामुळं कसं दिसतंय. इकडं आहे ते इस्कॉन टेम्पल आहे मारलेलं आहे. तर राऊंड मारून आता परत आम्ही त्याच ठिकाणी जात आहोत जिथून आम्ही आलेलो. तर हे बघा जुनं जे मंदिर आहे शिखर आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल कारण प्रत्येकजण कधी ना कधी पंढरपुरात आलेलंच असणार आहे. त्याच्यामुळे बघा आम्ही इथं आलेलो आहे सध्या. तर तरी पण बोट वगैरे काय चाललेले आहेत कारण अजून उजेड आहे. तर हे बघा जुनं आहे आणि नवीन पण एक बांधायला चालू केलेलं आहे. जुनं काय हो याच्यातलं सगळं जुनं आहे. हे पण जुनंच आहे बघा. आणि ते पुंडलिका मेरी ते भेटी वगैरे लिहिले ते पण जुनंच आहे ना. आणि हे मधलं हे मध्ये जे आहे ते सगळं जुनं आहे. ते हाय असं दिसतंय अजून. आणि ते पाठीमागचं तर काय ते जुनंच आहे सोडा. पण ते हाय असं एक ते दगडच असायचं वाटतं मग आहे ना. ते कसं बांधलं बघा ना. थोडं काय टच सुद्धा नाही झालेला त्याला. आणि पहिलं तर किती पाणी असेल त्या काळात. ते कसं बांधलं असेल आणि काय बघा हे सगळं जुनं आहे. आणि हे जे बांधकाम चालू आहे ते पूर्वीच आहे. मग ते वर्ण हे करणार का. हां बरोबर. हे पहिलं जुनं आहे आणि वर्ण त्यांना जे काय हे पाणी थोडंफार करणार आहेत कवर ना. तर हे बघा हे जुनं आहे. हे कसलं दिसतंय दगडी होय. चला आता कुठं आहेत पप्पा काय राहिले का या म्हणावं लवकर. आता अंधार झालाय. होय अंधार झालाय म्हणलं. चला आता 10ला 2 गजरे वहिनी घ्या 5 रुपयाला गजरा. या लवकर. चला फोटो झाला का नाही. मग आम्हाला वाटलं की याला काय अंधार झाला. आम्ही बोटिंगला गेलो शेवटी. तर बघा मंडळी अशा पद्धतीनं फोटो काढलेला आहे. तर एकदम छान फोटो आलेला आहे. तर दरवर्षी आम्ही फोटो काढतो. हां 10-5 मिनटातच देतात की ते. बरं चला आम्ही बाहेर आलेलो आहे चंद्रभागेतून. तर वरती चाललेलो आहे मुख दर्शनासाठी. तर तरी लोकांची किती गर्दी आहे बघा. किती लोक येत आहेत. कुठल्या भागातून येत असतील काय येत असतील बघा. आता वरती अजून पण लोक येतात. खूप लांबून लोक येत असल्यामुळं ना हे मला वाटतं की रात्रभर हे असंच चालू राहतं. काय घ्यायला लागले आता ते. तर बघा मम्मीने काय तर खरेदी केलेलं आहे. तर बार्गेनिंग वगैरे करणं चालू आहे कारण ती मावशी जी आहे ती कमीच करत नाही आहे.
नाही असं अहो द्या मावशी, काय होतं द्या मावशी. आता काय पंढरपुरात आलोय, लांबून आलोय हो. अहो आम्ही 200 किलोमीटरवरून आलोय, तुम्ही 2 किलोमीटरवरून आलाय. नाही ते पुढे गेलं की नाही मग कमी करते. आता 80 म्हणत होती, आता 50ला द्यायला लागली होती नाही. बरोबर. चला काय ती माणसं पंढरपुरात, ती पण आईस्क्रीम खायला आलाय तेव्हा. तर बघा आता पायऱ्या चढून परत वरती जात आहोत आम्ही. तर आता मला फक्त रुद्राक्ष माळ घेणार आहे, ओरिजिनल रुद्राक्ष माळ घ्यायची आहे मला. पप्पा बघ ते किती महाग आहे, किती महाग आहे. या म्हणावं लवकर, झाला अंधार आता. बघा आमचे पप्पा किती हळू चालत आहेत. तर त्यांना या म्हणलं तरी पण येतातच अजून. हां बघतो मी आता थोडं बघतो की. आम्ही आलेलो आहे शिंदेवाडा इथं. आता इथून पुढं आता जात आहोत मुख दर्शनासाठी. पहिला खाली आलो कारण परत वेळ होणार आम्हाला माहीत होतं. आता फक्त आम्ही मुखदर्शन घेणार आहोत विठुरायाचं, विठ्ठल आणि रुक्मिणी दोघांचं. त्याच्यानंतर मग तर बघा पप्पाला शिंदे सरकार वाडा जो आहे तो बघायचा आहे. तर खास आम्ही आता तिकडं चाललेलो आहे कारण वेळ कमी आहे, तरी पण आम्ही वाडा बघायला चाललेलो आहे. तर बघा वाडा कसा आहे. द्वारकाधीश मंदिर पंढरपूर, हा जुन्या काळातला वाडा. बरोबर. बघा किती जुन्या असेल, किती सालापूर्वीचा असेल आणि एकदम खणखणीत आहे, काहीही नाही आहे. बघा हे खणखणीत आहे सगळं. इतका मजबूत आणि इतकं व्यवस्थित कसं नियोजन असेल पहिल्या काळातलं. काहीच सुद्धा झालेलं नाही बघा, हाय असं आहे. इकडं नदीचं दर्शन आहे. तर इथं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. मंदिर आहे इथं पण, आतमध्ये वाड्यामध्ये पण केलेलं आहे. दगडी बांधकाम ना पूर्ण, ठीक आहे पूर्ण दगडी. हे आता इथं कसं आहे, पहिल्या काळात कसं असेल इथं. नाही पहिल्या काळात हा वाडाच होता ना इथं, असं वाडाच की. हो बघा हा अशा पद्धतीनं वाडा आहे. शिंदे सरकार वाडा म्हणून बाहेर लिहिलेला आहे. तर किती पूर्वीचा आहे. बंद आहे तिकडे वाटतं, बंद आहे वाटतं. चला 1849ला बांधला. फोटो काय क्लिअर दिसत नाही. तर बघा मंडळी 1849ला बांधला आहे. दरवाजा बघा ना, दरवाजा. हो दरवाजा बघ कसला आहे, हालत नव थोडंसं नाही. ते काय दरवाजा बघा ना कसला आहे. डब्बल असते ते, लॉक एकदा पडलं का निघत नाही अजिबात. सगळं ते हो कसलं आहे बघा. इथं गाडव बघा मध्येच आहे. तर असं मध्येच थांबलेलं आहे. आता कोणाच असतं काय माहीत, ते पळलेले असतात का सोडलेले असतात किंवा असेच आहेत बेवारस. तर बघून घ्या जरा आमचे व्हिडिओ आहेत. हो नाही ते नको मला, ते परत घेतो मी, हे फक्त आत्ता घेतो. भगवत घेतो. नमस्कार, राधे राधे, जय श्री. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हा मंत्र तुम्ही लिहा थोडं, 11 वेळेसल्या वही पिले. इथं हे इथं 5-2 नंबरवर मंत्र आहे बघा. थोडा मंत्र लिहिलं ना तुम्हाला थोडं वाचलं तर एक पान वाचायचं, 2-2 पान तुमच्या बुद्धीत जेवढं बसेल. आणि हरे कृष्ण मंत्र लिहा बघा. हरे कृष्ण मंत्र आहे ना, हरे कृष्ण वही पेन 11 वेळेस लिहायचा, जसा आहे तसा बघून बोलत लिहायचा, कानाला ऐकून द्यायचा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. हे मंत्र लिहा फक्त, याच्यात तुमचा लय फायदा.
आणि इस्कॉनच्या मंदिरला जा. कोण्या गावचे तुम्ही? पुण्याचे. सांगोला. मी इस्कॉनच्या मंदिरला इथं येत जातो. तुम्हाला नाही का भगवद्गीतेचं ज्ञान भरपूर भेटत. तिथं जाऊन आलो. हां, पण हे भेटल तुम्हाला, ज्ञान भेटल तुम्हाला. बाहेर कुठं आहे का मंदिर? बाहेर सगळीकडे मंदिर आहे. जिथं इस्कॉनचं मंदिर आहे ना तिथं तुम्ही जा. तुम्हाला गीतेचं नॉलेज. चला, हरे कृष्ण. आभारी. हरे कृष्ण. हा फोटो आहे ना? काय मोठा पाहिजे याच्यापेक्षा? याच्यापेक्षा मोठा आहे? तिथं नाही मंडळी मम्मी काय तर खरेदी करायला आलेलं देवारातलं. तर पंढरीमधलं तुम्ही वातावरण मी दाखवतो सगळं तुम्हाला. प्रत्येक बाजूला मी तुम्हाला कॅमेरा फिरवून दाखवत आहे. तर मंडळी बघा, सर्व व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. तर आता आम्ही पूर्णपणे दर्शन घेऊन थोडंफार जे काय मम्मीने खरेदी पण थोडीफार केलेली आहे, तर प्रसाद वगैरे घेतलेला आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे आमच्या घरी म्हणजे सांगोल्याला. तर पंढरपूर ते सांगोला आता आम्हाला जवळपास 1 तास म्हणजे टायमिंग लागतं पोचायला. तर आता आम्ही जात आहे. आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बघा आम्ही मूर्ती पण घेतली आहे गाडीमध्ये, तुम्हाला दिसली असेल. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, त्याला फक्त चिकटवलेलं नाही आहे. तर उद्या आम्ही चिकटवणार आहोत. तर आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.